वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, माहिती बघणार आहोत आपण कशा संदर्भात, तर एज रिलॅक्सेशन बद्दल। आणि विशेष म्हणजे कोणत्या कास्टसाठी किती किती एज असणार आहे, शिक्षक भरतीमध्ये किती वय लागतं, आपण जर समजा वेगवेगळ्या कास्टमध्ये किंवा शिक्षक भरतीमध्ये कोणतं वय ग्राह्य धरलं जातं आणि वयाची मर्यादा काय आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे शिक्षक भरती संदर्भात आणि शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या संदर्भात, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी किंवा शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर सगळ्यात अगोदर बघा आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल किंवा बाकीच्या चॅनलची लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे वयाची मर्यादा काय आहे बघा। शिक्षक भरतीमध्ये वयाची मर्यादा जी आहे ती वेगवेगळी आहे। जर तुम्ही ओपन मध्ये येत असाल तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासाठी वयाची मर्यादा जी आहे ती आहे 38 वर्ष कमाल। आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 5 वर्ष सूट, म्हणजे जवळपास 43 वर्ष वयाची मर्यादा आहे। ठीक आहे, जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर। आता अजून एक गोष्ट आहे, जर तुम्ही ओपन मध्ये येता पण जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलेलं आहे, ठीक आहे, जर तुम्ही ओपन मध्ये येता आणि समांतर आरक्षण घेतलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला अजून 5 वर्ष सूट, म्हणजे 38च्या ऐवजी तुम्हाला 43 वर्ष तुमचं वय जे आहे कन्सिडर केलं जाणार आहे। ठीक आहे, ही गोष्ट लक्ष ठेवा। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता तुम्ही जर विचारलं की याच्यामध्ये जो वयाचा क्रायटेरिया आहे तो 9 ते 12 साठी लागू आहे का, तर बघा 9 ते 12 साठी हा वयाचा क्रायटेरिया जो आहे तो, म्हणजे हा जो वयाचा क्रायटेरिया आहे ओपन साठी 38 वर्ष आणि कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 43 वर्ष, तर हा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी काही शिक्षक पद भरती केल्या जाते वर्ग 1 ते 8 साठी, तर त्यांच्यासाठी हा लागू आहे। त्यांच्यासाठीच वयोमर्यादा आहे 38 वर्ष आणि 43 वर्ष। पण जे उमेदवार 9वी ते 12वी साठी अप्लाय करणार आहेत आणि 9वी ते 12वीची ज्या जागा संस्थेच्या आहेत त्या ठिकाणी मात्र वयाची कोणत्याही प्रकारची पात्रता किंवा कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, तिथे वयाची मर्यादा लागू होत नाही। ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे खाजगी संस्था ज्या आहेत, खाजगी संस्थेमध्ये मात्र वयाची अट नाहीये, ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी। आता राहिला प्रश्न आपला शिक्षक भरती 2025चा। शिक्षक भरती जी आहे आता लवकरच टेट एक्झाम झालेली आहे, निकाल सुद्धा लागलेला आहे आणि लवकरच शिक्षक भरती 2025चं आयोजन केलं जाणार आहे। शिक्षक भरती 2025 मध्ये फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती त्या तारखेला तुमचं वय किती आहे त्यानुसार तुमचं वय जे आहे कन्सिडर केलं जाणार आहे। जर तुम्ही तुमच्या वयाची पातळी ओलांडली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक भरतीमधून बाद होऊ शकता। पण जर तुमचं वय जर आहे 38 वर्ष किंवा 43 वर्षाच्या आतमध्ये असेल तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आहात। आता दुसरा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर यावर्षी एज रिलॅक्सेशन मिळणार का, वयामध्ये काही शिथिलता मिळणार का, तर बघा कोविडच्या वेळेस किंवा कोरोनाच्या वेळेस 2 वर्ष वयामध्ये शिथिलता मिळाली होती आणि यावेळेस सुद्धा जे आहे शिक्षक पद भरती म्हणजे अगोदर 2017 मध्ये झाली शिक्षक पद भरती, नंतर 2022 मध्ये झाली, 2022-23, नंतर 2022-23, नंतर आता 2025 मध्ये झाली। तर शिक्षक पद भरती 2-2, 3-3, 4-4 वर्षानंतर होते। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा जे आहे यावर्षी कदाचित वयामध्ये शिथिलता मिळेल किंवा नाही मिळेल ते आता सद्यस्थितीमध्ये सांगता येणार नाही। त्या संदर्भात जर बघितलं आपण तर ज्या विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी माहिती अशी आहे की शासन जे आहे या गोष्टीचा विचार करेल आणि नंतर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तुम्हाला माहिती दिली जाईल की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुमचं जे वय आहे ते किती असणार आहे आणि त्यानंतर वयामध्ये जर शिथिलता देण्यात येणार आहे तर ते किती वर्ष देण्यात येईल त्या संदर्भात सुद्धा ती प्रसिद्धी पत्रक असेल, त्यामध्ये माहिती नमूद केलेली असेल। म्हणजे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढलेलं आहे किंवा ज्यांनी वयाची मर्यादा ओलांडलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी माहिती अशी आहे की यावर्षी कदाचित 2 वर्ष वयामध्ये शिथिलता मिळू शकते। शासन एखादं परिपत्रक काढेल किंवा एखादं प्रसिद्धी पत्रक काढेल त्यावेळेस ती गोष्ट जी आहे तिच्यावर शिक्कामोर्तब होईल किंवा ती गोष्ट निश्चित होईल। ठीक आहे, तोपर्यंत सांगता येणार नाही एज रिलॅक्सेशन किंवा वयामध्ये शिथिलता मिळणार किंवा नाही मिळणार। ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे इथे की सर्वसाधारण जर आपण विचार केला शिक्षक पद भरतीमध्ये तर कधी कधी काय होतं की जर समजा आपण फॉर्म भरल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं परीक्षेचं, नोटिफिकेशन आल्यानंतर फॉर्म भरला आपण आणि फॉर्म भरण्यासाठी जी काही मुदत होती तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख त्या तारखेला तुमचं वय स्वतःचं वय किती होतं आणि त्यानुसार जर तुम्ही काउंट केलं तर त्यावेळेस तुम्ही जर शिक्षक पद भरतीचे क्रायटेरिया जो आहे पूर्ण करत असेल किंवा वयाची अर्हता जी आहे ती जर पूर्ण करत असाल तर त्यावेळेस मात्र शिक्षक पद भरती किती वर्ष चालली समोर तरी सुद्धा तुमचं वय जे आहे कन्सिडर केलं जातं। म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला
जर अगोदर एखादा तुम्हाला डेट दिलेली आहे की या डेटपर्यंत तुमचं वय जे आहे कन्सिडर केलं जाईल आणि त्या डेटपर्यंत तुमचं वय जर समजा 43 वर्ष किंवा 38 वर्षाच्या आतमध्ये आहे, तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे त्या शिक्षक भरतीसाठी तुम्हाला ग्राह्य धरलं जाऊ शकतं. नंतर मग ती शिक्षक पद भरती असं होऊ शकतं, कदाचित 5 महिने चालेल, 10 महिने चालेल, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष चालेल शिक्षक भरती. तर त्यानुसार तुम्ही विचार करा की तुमचा एज क्रायटेरिया किंवा तुमचं एज सद्यस्थितीमध्ये किती आहे. ठीक आहे, जर तुम्ही एज क्रॉस केला असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला या गोष्टीचं लक्ष ठेवावे लागेल. आणि पदभरती जी आहे पदभरती काही दिवसामध्ये होऊ शकते, म्हणजे पदभरती कधी कधी लवकरही होते, कधी कधी उशिरा होते. जर पदभरती संदर्भात काही याचिका न्यायालयामध्ये पडल्या तर न्यायालयामध्ये याचिका गेल्यानंतर त्या याचिकेवर सुनावणी होणार. ती याचिका पहिले अगोदर बेंच समोर येणार, नंतर तिच्यावर सुनावणी होणार, नंतर त्याच्या संदर्भात जे आहे स्टेटमेंट सुद्धा होणार. या गोष्टीला खूप कालावधी लागतात, नंतर तारखेवर तारखा मिळत चालतात आणि न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया समोर जात नाही. त्याच्यामुळे शिक्षक पद भरती जी आहे किती कालावधीसाठी चालते ते सुद्धा बघावं लागेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही उमेदवारासाठी वयाची मर्यादा किती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे खाजगी संस्था ज्या आहेत 9वी ते 12वी साठी जर पदभरती करायची असेल तर त्यांना वयोमर्यादा लागू असते किंवा नाही त्या संदर्भात सुद्धा सांगितलं. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे शिक्षक पदभरती 2025 मध्ये वयाची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये कोणती डेट असणार आहे तिथून वय कन्सिडर केलं जाणार आहे. आणि चौथी जी गोष्ट आहे ती आहे की वयोमर्यादेमध्ये यावर्षी शिथिलता मिळणार का किंवा वयामध्ये शिथिलता मिळणार का, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली आणि हा व्हिडिओ या संदर्भातच होता. तर आय होप जे विद्यार्थी ज्यांना वयासंदर्भात काही समस्या होती, अजूनही तुम्हाला काही समस्या असेल तुमच्या वयासंदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा लिहू शकता. ठीक आहे, तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.